नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी किंवा पाणीपुरी जी पूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी आहे ना मी जे आहे ते पांढरे वाटाणे घेतलेले आहेत। ते वाटीभर वाटाणे जे आहेत ते मी भिजत ठेवलेले होते 8 तासांसाठी ओव्हरनाईट। त्याच्यानंतर मी गोड चटणीसाठी चिंच घेतलेली आहे। लाल लसणीची चटणीसाठी जे आहे ते लाल मिरच्या ज्या आहेत त्या भिजत ठेवलेल्या आहेत। त्यानंतर जे आहे आणि हिरवी चटणी करण्यासाठी जे आहे ते मी कोथिंबीर, पोपटी मिरच्या आहेत म्हणून त्या थोड्या 6 घेतलेल्या आहेत, आलं, थोडासा चाट मसाला, त्याच्यामध्ये काळी मिरी आणि त्या चटणीचा कलर जो आहे तो एकदम छान ग्रीन राहण्याकरिता जे आहे ते बर्फाचे तुकडे घालून मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। तर झटपट आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे। आता आपण जी आहे लसूणची जी लाल चटणी असते चाटवाल्यांकडे ती बनवण्यासाठी बघूया। आपण जे आहे ते लाल भिजलेल्या मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यात जे आहे ते लसूण घातलेली आहे, थोडंसं जिरा पूड घातलेली आहे आणि चाट मसाला आणि ते फिरवून घेतलेलं आहे। आणि अशा प्रकारे ही आपली जी आहे शेवपुरीवर जी लाल चटणी घालतात ती सुद्धा रेडी झालेली आहे। ही भेळमध्ये सुद्धा हीच वापरतात। आणि गोड चटणीसाठी जे आहे ते चिंच भिजत ठेवलेली होती मी। तर ते चिंच गरम पाण्यामध्ये मी 2 तास भिजत ठेवलेली होती। त्यानंतर जे आहे ते गाळणीमध्ये त्याचं जे आहे ते पूर्ण मी पाणी गाळून काढलेलं आहे आणि चिंचेचा जो चोथा होता तो मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे आणि तो परत गाळणीमध्ये घालून जे आहे तो व्यवस्थित पूर्ण चिंचेचं जे आहे ते रस काढून घेतलेला आहे। गोड चटणीसाठी आपल्याला जे आहे ह्यामध्ये गुळाचा वापर करायचा आहे, गूळ घालायचा आहे। गूळ घातल्यानंतर मी जे लाल मिरचीची चटणी केलेली होती त्याच भांड्यामध्ये मी ही चिंच फिरवलेली होती, त्यामुळे थोडासा तिखटपणा होता। तरी पण तुम्ही थोडंसं अर्धा चमचा त्याच्यामध्ये मसाला घाला खायचा, आपला जो लाल तिखट असतो तो, थोडासा चाट मसाला आणि मीठ घालायचं आहे। मी जे पांढरे वाटाणे भिजलेले होते त्याला कुकरला 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या। त्यात मी बटाटासुद्धा घातलेला होता। 3 बटाटे मी छोट्या आकाराचे घातलेले होते आणि मिरची घातलेली होती, हळद आणि मीठ घातलेली होती। तर अशा प्रकारे जे आहे ते पूर्ण ते मी मॅशरने मॅश करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला हे झटपट जे आहे ते शेवपुरी बनवायची आहे। हा रगडा आहे जो मी पुऱ्यांमध्ये घातलेला आहे। त्यावर आता जे आहे ते आपल्याला हिरवी, लाल चटणी आणि गोड चटणी घालायची आहे, शेव घालायचे आहेत आणि कोथिंबीर, बारीक कांदा मी चिरलेला होता तो घातलेला आहे। तर ही शेवपुरी झाली। आता आमच्या इकडे जे बघितलं ना तुम्ही म्हणजे गोवा साईडला वगैरे, तर त्या ज्या चपट्या पुऱ्या असतात ना पाणीपुरीच्या त्या मिळत नाहीत। शेवपुरी इकडे मागितली ना तर या गोल ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात त्याच्यामध्येच हे बॅटर भरलं जातं। अशा प्रकारे ही शेवपुरी झाली। आणि ह्याच्यामध्ये दही आणि थोडासा चाट मसाला ॲड केला ना आणि आपला लाल तिखट की दहीपुरी झाली। अशा प्रकारे शेवपुरी आणि दहीपुरी दोन्ही झाले। पाणी फार पातळ केलेलं नव्हतं मी हिरव्या चटणीचं, त्यामध्ये थंड पाणी घातलं तर ती तिखट पाणी होतं, थोडंसं मीठ वाढवलं की त्याच्यामध्ये, आणि आपण जे आहे ते पाणीपुरी खाऊ शकतो। अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक